सो आज मी दाखवते की मटकीची उसळ कशी बनवायची। खूप साऱ्या फ्रेंड्सनी मला विचारलं होतं, सो म्हटलं आज दाखवूया। सो मटकीची उसळ बनवण्यासाठी मी इथे टोमॅटो, कांदा, एक मोठा टोमॅटो आणि एक छोटा कांदा घेतला आहे, आणि मिरची आणि लसूण आणि जिंजर। सो हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याची पेस्ट करायची। सो मटकीमध्ये पाणी, हळद आणि मीठ टाकून ती ऑलमोस्ट 6 ते 7 मिनिट उकडायची। आणि आता ही मटकी उकडायला ठेवलेली आहे। आणि हे इथे इलेक्ट्रिक इंडक्शन आहे, सो इथे ऑप्शन आहे टाइमर सेट करण्याची। सो मी 6 मिनिटाचा टाइमर सेट केला आहे, आणि जर इन केस नाही उकडली तर अजून आपण 1-2 मिनिटं अजून उकडू शकतो। सो आता ही मटकी उकडण्यासाठी ठेवलेली आहे, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते। आता हे कापलेल्या कांदा, टोमॅटो, मिरची, जिंजर आणि लसूण मिक्सरमध्ये लावायचं आहे आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे इनिशियली, आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि ही आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे तिखट, आमचा आहे काळा मसाला, आणि थोडीशी हळद, आणि ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यानेच मटकीच्या उसळीला टेस्ट येते। जर तुमच्याकडे मिसळीचा मसाला असेल तरी तो पण तुम्ही यूज करू शकता। आता ह्याला छान उकळी आलेली आहे मटकीच्या उसळीला। आता तुम्ही बघू शकता की ह्याला तेल सुटायला चालू झालं आहे। सो ही 4 ते 5 मिनिट अप्रॉक्सिमेटली, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कुक करायचं। सो आपल्या कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टला आता चांगलं तेल सुटलेलं आहे। सो मग आता ही उकडलेली मटकी ह्याच्यामध्ये टाकायची, आणि मटकीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं, सो वरतून मीठ टाकायची गरज नाहीये। आणि टाकायची आहे वरून थोडी कोथिंबीर, आणि आता शिजायला ठेवून द्यायची 5 मिनिटं। आता आपली मटकीची उसळ रेडी आहे, हे तुम्ही बघू शकता। पूर्ण व्यवस्थित शिजली आहे आणि मसाल्याची तर्री पण वर छान दिसती आहे। सो ही तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता, बटाट्या वड्याबरोबर खाऊ शकता, किंवा भाताबरोबर खाऊ शकता।